नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक असा पालक पराठा कसा बनवायचा ते बघणार आहेत. तर बनवायला इतका सोपा आहे आणि खायला तितकाच टेस्टी लागतो. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत हा पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो. तर याची रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हा जो पराठा आहे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा कोणत्याही भाजीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं सगळ्यात अगोदर मी एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती पराठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. इथे मी एका वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पिठामुळे पराठे जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा खूपच छान लागतात. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरातील माणसांना खूपच आवडेल आणि लहान मुलांना सुद्धा खूपच आवडेल, कारण बऱ्याचदा मुलं पालक भाजीमधून अलग करतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना पराठा बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा जिरपूड टाकली आहे. तर ही जी जिरेपूड आहे ती आपण बनवलेली आहे. याऐवजी तुम्ही अख्खे जिरे सुद्धा टाकू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे. हळदीमुळे पराठ्याला रंग खूप छान येतो. 1 चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे. तर ओवा जो आहे तो थोडासा आपण हातावर क्रश करून घेणार आहेत. त्यामुळे ओव्याची टेस्ट खूपच छान येते. आता इथे आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. तर याच्या काड्या न घेता फक्त त्याची पानं चिरून घेतली आहेत. 2 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत आणि 1 वाटी भरून पालक जो आहे तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तर पालक जो आहे तो मी वेळामोशेला गेले होते मावशीच्या शेतामध्ये, तर तिथून तो तोडून आणलेला आहे. एकदम ताजा आणि फ्रेश पालक आहे. तर पालक जो आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तर ही जी पालक आहे ती आपल्याला पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी एक खड्डा करून घेणार आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा दुधावरची जी साय असते ती सुद्धा वापरू शकता, कारण त्यामुळे पराठे जे आहेत ते अगदी खुसखुशीत बनतात. आता इथे आपल्याला तेल गरम न करता तसंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकलं की सर्व जे पीठ आणि मसाला पालक आहे ते सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेणार आहेत. चांगल्या प्रकारे पिठाला हे मसाले आणि पालक चोळून घ्यायचे आहे. तर सुरुवातीलाच आपण यामध्ये पाणी न टाकता पालक मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पालक चांगली मिक्स करून घेतली की परत एक होल करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता इथे बघा आपण पिठाचा सैलसर गोळा मळून तयार केलेला आहे. तर आपल्याला जास्त घट्टही पीठ मळायचं नाही आणि अगदीच पातळ सुद्धा पीठ करायचं नाही. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर अजून थोडंसं वरून तेल टाकून हे पीठ आपण मऊ करून घेणार आहेत. तर यामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळे जे पराठे आहेत ते अगदी खुसखुशीत बनतात आणि हा जो पराठा आहे तो आपण थापून न करता लाटून करणार आहेत. तर बघा इथे परत थोडंसं हाताला तेल लावून पीठ मी छान असं मऊ करून घेतलेलं आहे. आता आपण याचे पराठे बनवणार आहेत. तर त्यासाठी आपण एक छोटा गोळा घेणार आहेत. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याच प्रकारे आपल्याला एक छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत.
तर इथे बघा मी एक गोळा बनवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा पिठाचे गोळे बनवून घेणार आहेत। तर इथे मी साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं। त्यामध्ये एक 4 पराठे आपले बनवून तयार होतात। तर बघा इथे मी 4 गोळे बनवून तयार केलेले आहेत। आता लगेच आपण हे पराठे लाटून घेणार आहेत। आता इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि हा पराठा लाटून घेणार आहे। तर सुरुवातीला आपण गव्हाचं थोडंसं कोरडं पीठ लावून घेणार आहेत आणि हा पराठा लाटून घेणार आहेत। आता इकडे आपण पराठा लाटत आहे तोवर आपण गॅसवरती तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तर तवा जो आहे तो आपल्याला अगदी कडकडीत तापवायचा नाही, थोडासा मंद आचेवरच तवा तापवून घ्यायचा आहे। सुरुवातीला थोडासा तवा चांगला तापलेला असावा आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। आता बघा इथे आपण पराठा थोडासा लाटून घेतलेला आहे आणि आता मध्ये आपण त्याला तेल लावून घेणार आहेत। त्याची घडी मारून घेणार आहेत आणि परत थोडंसं त्याला तेल लावून घेणार आहेत। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याच प्रकारे हा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे। यामुळे पराठ्याला खूप सारे पदर सुटतात आणि पराठा जो आहे तो अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते। तर परत आपण गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आता पराठा लाटत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही, अगदी मध्यम आकारामध्ये हा पराठा आपल्याला अगदी गोल लाटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे चौकोनी किंवा त्रिकोणी किंवा गोल असा तुमच्या मनावर पराठा बनवू शकता। इथे मी गोल आकारामध्ये पराठा लाटून घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही इथे आपला पराठा बनवून तयार आहे। आता तवा सुद्धा आपला चांगला तापलेला आहे। तव्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर संपूर्ण तव्याला आपण चांगलं तेल पसरवून घेणार आहेत। यामुळे पराठा जो आहे तो खाली चिकटणार नाही। आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे आणि हा पराठा तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आता बघा इथे मी तव्यावर पराठा टाकलेला आहे। तर लगेच आपल्याला पलटवायचा नाही, तो थोडासा एका बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता बघा एका बाजूने आपला पराठा छान असा भाजत आहे, तोवर आपण दुसरा सुद्धा पराठा बनवत आहेत। तर एक पराठा भाजत आहे तोवर आपण दुसरा सुद्धा पराठा इथे बनवून घेणार आहेत। आता बघा एका बाजूने आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे, तो आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला तेल लावून घेणार आहेत। जर तुम्हाला इथे तूप आवडत असेल किंवा बटर आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा बटर लावून सुद्धा हा पराठा भाजू शकता। तर इथे मी अगदी कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर केलेला आहे, अगदी जास्त तेल लावलेलं नाही, थोडंसंच तेल लावून हा पराठा भाजून घेतलेला आहे। जर तुम्हाला अगदी चमचमीत तेलकट खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही अजून थोडंसं तेल लावून हा पराठा भाजून घेऊ शकता। इथे मी अगदी कमी तेल लावून हा पराठा दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तर बघा आपला पराठा किती मस्त झालेला आहे। आता बघा दोन्ही बाजूने सुद्धा आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे। तर आता हा पराठा आपण काढून घेणार आहेत। तर बघा पराठा किती छान असा भाजलेला आहे आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे। तर एक पराठा आपण भाजून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा पराठा भाजून घेणार आहेत। तर परत आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि नंतर हा दुसरा सुद्धा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता बघा एका बाजूने पराठा भाजला की तो दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवायचा आहे आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर आता मी तेल लावून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूने तेल लावून हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जास्त तेलकट आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त तेल लावून हा पराठा भाजून घेऊ शकता, पण इथे मी अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे। आता बघा हा सुद्धा पराठा आपला दोन्ही बाजूने छान असा भाजलेला आहे।
तर इथे आपण सर्व पराठे बनवून तयार केलेले आहेत. तर हा पालक पराठा तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून बघा. लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि घरातील मोठ्या माणसांना सुद्धा खूपच आवडेल. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा रात्री तुम्हाला काही हलकंसं खायचं असेल तर तुम्ही हा पराठा नक्की बनवून खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.